मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण याशिवाय आमचा दुसरा काहीच विषय नाही. आम्ही मराठा आरक्षण घेण्यासाठी गोरगरीब मराठ्यांच्या लढाईची सुरू आहे. आम्ही ते आरक्षण मिळवणार आहे. त्याबद्दल आम्हाला काही राजकारणाबद्दल कळत पण नाही आणि ज्याचा त्यांचा विषय आमचा विषय मराठा आरक्षण त्याच्यावरती आम्ही ठाम. तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? कारण मुंबईकडे जाण्यासाठी तुम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सरकारसुद्धा वेगवेगळे निर्णय घेत आहे किंवा सरकारसुद्धा या विषयावर गांभीर्यानं विचार करत आहे. आमची तयारी पूर्ण सुरू आहे. आता एकदम अंतिम टप्प्यात महाराष्ट्रातला मराठा समाज तयारी करतोय. सगळ्यांनी आपण आपल्या वाहनाची व्यवस्था केली आहे. फक्त आम्ही कळू द्या की आमची तयारी किती आहे. त्याचं कारण पण तसंच आहे, ते पण आपल्यासमोर सांगतोय. त्यांनी आतून शोध घ्यायला सुरुवात केलेली सरकारनं त्यांचे, कारण हे जबाबदारीनं सांगतोय मी की त्यांचे किती लोक येणार आहेत, वाहनं येणार आहेत. त्यामुळं आम्ही ही गुप्तता पाळलेली एक तयारी काय अंतर्गत आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यांनाही आम्ही कळू देण्यात आमची तयारी किती आहे, कारण ते शोध घेते. त्यांचे खूप काही संस्था असे आहेत की ते शोध घ्यायला लागल्या. मराठा समाज किती येणार आहे, कोणचे वाहन आहेत, काय आहेत, कसे आहेत, त्यांचा आकडा 100% मराठी फेल करणार. पाटील, तुम्ही बऱ्याच वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण कुठल्याही कारवाया असतील किंवा गुन्हे दाखल करण्यासंदर्भात असतील, अशा विविध प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या सरकारकडून घेतल्या जातात. समाजाला वेठीस धरलं जाते किंवा समाजाला टार्गेट केलं जाते का? आम्ही त्यांच्यावरती कधीच नाराजी व्यक्त केली नव्हती, कारण ते काही बोललेच नव्हते आरक्षणाच्या बाबतीत. पण त्या दिवशी विनाकारण त्यांचेच मराठीचे लेकरं असून जे आरक्षणासाठी न्याय मागते, जे खूप वर्षापासून वेदना सहन करते, ते लेकरांना आता न्याय मिळायची वेळ आली तर ते विनाकारणच मराठ्यांविषयी रोष आणि द्वेष त्यांनी दाखविला की आम्ही कारवाई करू, आमकं करू. महाराष्ट्रातला मराठा समाज माझ्यासह आमरण उपोषण करायला मुंबईत येतोय. तुम्ही शांततेच्या आंदोलनाच्या लोकांवरती कारवाई करायला लागला, तशा धमक्या द्यायला लागला. म्हणजे तुम्ही घाबरायला लागले मराठ्यांच्या लोकांना, तुम्ही धमक्या द्यायला लागले का? हा आमचा प्रश्न आहे. आम्ही तुमच्याविषयी नाराजी व्यक्त केली नाही, कधी बोललो पण नव्हतो. तुम्ही जर आमच्या जातीचे विषय बोलायला लागले, तुम्ही जर आमच्या जातीचं वाटोळ करायला लागले, आम्ही कसं काय गप्प बसणार? शांततेत महाराष्ट्रातला मराठा समाज हा आमरण उपोषणाला चाललाय. सगळा मराठा समाज आमरण उपोषणचं करायला चाललाय. तिथं काही वेगळं काय आंदोलन करायला माझा मराठा समाज चालला का? माझे गोरगरीब मराठी तिथं उपोषणासाठी चालले आणि मीही उपोषणासाठी चाललो. आमचं लोकशाहीनं दिलेलं अधिकार आहे, घटनेनं दिलेलं, कायद्यानं दिलेलं अधिकार आहे. तुम्ही शांततेत आमरण उपोषण करू शकता आणि तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्यावर कारवाई करू. म्हणजे मराठ्यांचे पोरं तुम्ही मारायला निघाला. ही म्हणजे तुम्ही वेदनावरती त्यांचे अश्रू पुसायचे मराठा समाजाचे, तर तुम्ही दादागिरी करायला लागलात कारवाई करूत म्हणून आम्ही त्यांना बोलले होते. त्यांनी कारवाई करायची भाषा केली. मग आम्ही शांततेत तुम्ही कारवाई करता म्हणजे तुम्ही मराठ्याचे असून तुम्ही मराठ्याच्या गोरगरिबाच्या लेकराला मदत करायची, तर त्यांच्या अन्नात तुम्ही माती घालायला लागला. हे असे मंत्री हे निभावता काय तुम्ही? म्हणून आम्ही त्यांच्यावरती बोललेलो. पाटील, तुमची कुणबी नोंद काही दिवसांपूर्वी सापडली नव्हती म्हणून काही जणांनी तिचा गाजावाजा केला आणि काही जणांनी आनंदोत्सवही साजरा केला. मात्र आता नोंद मिळालेली आहे, त्यांना काय सांगाल ज्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता? नाही, मला त्या नोंदीबद्दलचं काहीच वाटत नाही. माझ्या मराठा समाजाला शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत मला त्याच्यात आनंदच नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना महत्त्वाचं आहे. मी त्याचा लाभही घेणार नाही माझ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय. कारण मी स्वार्थी नाही आहे ना, पापलेलं सुद्धा नाही. माझ्या जातीसाठी मी संघर्ष करतोय. माझ्या गोरगरीब मराठा समाजाचे आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांचं बलिदान गेलेलं आहे, त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. साखळी उपोषणं झाले, आमरण उपोषणं राज्यभर झाले, त्या लोकांचंही स्वप्न पूर्ण करणार आहे. कारण आम्ही मराठा समाज माझा करोडोच्या संख्येने एकत्र आलेला आहे आणि गोरगरीब मराठ्यांवरतीही विनाकारण निष्पापांवरतीही महाराष्ट्रभर केसेस झालेले आहेत. या सगळ्या लोकांचं स्वप्न मी साकार करणार आहे. काही लोकांचे अपघातसुद्धा झाले, त्यांचंही स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर. मी त्यांचा मुलगा म्हणून प्रामाणिकपणे ते साकार करतो. हे सगळं मिळाल्याच्या नंतर सगळ्यात मोठा आनंद त्या कुटुंबाला असणार आहे, त्या माझ्या मराठा समाजाला असणार आहे. त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी रात्रंदिवस फिरतोय आणि रात्रंदिवस काम करणार आहे आणि ते आरक्षण मात्र आम्ही मिळवणार. तोपर्यंत माझ्या नोंदीचा काही प्रश्न नाही, संबंध नाही. जशी गरिबाची मिळाली तशी मीही गरिबाची माझीही मिळालेली. त्यात काय मला मोठेपण देणे आणि काय उड्या आणायची सुद्धा काही मला गरज नाही. माझ्या गोरगरिबांना सगळ्यांना मिळाल्याशिवाय मात्र माग हटत नाही. पाटील, काही दिवसांपूर्वी समाजाला आरक्षण मिळालं होतं, मात्र याचिका दाखल झाल्यानंतर ते आरक्षण टिकलं नाही.
त्याच प्रकारे आता तुम्ही मुंबईला जात आहात, मात्र त्याआधी याचिका दाखल केली जाते आणि तुम्हाला तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. हे योग्य वाटतं का तुम्हाला, किंवा तुमची काय भूमिका आहे? नाही नाही, आमचा काय आवाज दाबी देते. इथं घराघरातला करोडोनं मराठा समाज एकजूट. मला लेकरू मानलेलं, मी त्यांना मायबाप मानलेलं. आमच्यामध्ये दरी निर्माण करायची कोणाची टप्पर नाही एकाशी सुद्धा. आम्ही आमचे सक्षम आहेत, आम्ही आरक्षण मिळवणार आहेत. आमच्यावर कोणीही दबाव आणत नाही, काय नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की जे सुप्रीम कोर्टाचं आरक्षण म्हणत आहे ते NTV-सारखं टिकणार आहे का, याच्यावरती सरकारची स्पष्ट भूमिका नाही. ते टिकणारच नाही. तर मग आमच्या वाट्याला पुन्हा ते